टीम जिंकली आहे जर का मी चुकत नसेल दोन्ही मॅचेस मध्ये. निश्चितच परेश या 2 मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करून मॅच जिंकली आहे. तरी सुद्धा अजूनही गोलंदाजी घ्यायचा या ठिकाणी कल दिसतोय, कारण की कालपासून आपण 3 दिवसामध्ये सामने पाहिले तर गोलंदाजी करणारी टीम म्हणजे चेझिंग टीम या ठिकाणी जिंकतीये. परंतु आता आपण अंतिम दिवशी मैदान सुद्धा काहीशी हुलकावणी देताना पाहायला मिळतंय. निश्चितच परेश इथे मात्र या क्वालिफायच्या मॅचमध्ये आपण पाहूया काय होतंय. महेश पहिला चेंडू हवेत, बघूया काय करतोय सर्कलच्या आतमध्ये. आणि अतिशय सुरेख सोपा झेल पहिल्याच बॉलवर पहिला गडी बॅक टू द पवेलियन. इथे मात्र वैभव बाद होते पहिल्याच चेंडूवर डीजे. पहा विष्णू सरांची अदाकारी इथं पाहायला मिळते. लेगी अंपायर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो विष्णू सरांसाठी. पहिल्या चेंडूवर पहिला थरार आपण बघितला, विकेट. निश्चितच आता मात्र पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालाय. आता मात्र अक्षय दिसतोय आपल्याला फलंदाजी मार्कवर. हो पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कोणताही उत्तर नाहीये असा प्रश्न टाकला की त्याचं उत्तरच माहित नाहीये फलंदाजाकडे आणि पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज अक्षय. सुरेख बघा यॉर्करचा चेंडू आणि अचूक गती त्या चेंडूला. बीट होतोय फलंदाज. 2 चेंडू 0 धावा 1 विकेट. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गुडल्यांचा प्रयत्न या ठिकाणी बघतो, कॅप काढली पॉइंट आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे, चौकार. डीजे. डीजे. ठिकाणी बघा निर्धाव सुंदर अशी फिल्डिंग त्या ठिकाणी. तसंच युट्यूब कॅमेरामॅन यांना विनंती असेल की आपण आपला कॅमेरा एक कॅमेरा विष्णू सरांवर त्या ठिकाणी अतिशय सुरेख असा डान्स आपल्याला पाहायला मिळतो विष्णू सरांकडून. निश्चितच इथे मात्र अक्षय काय सुंदर फटका मारला होता परंतु दुसरा चेंडू निर्धाव येतोय. ते मात्र जोरदार अपील आणि पंचांचं बोट हवेमध्ये फलंदाज अक्षय इथे मात्र बाद होईल. डीजे. धन्यवाद डीजे. आली का तुमची टीम? बघा दुसरा गडी या ठिकाणी आउट होतोय. धावसंख्या फक्त 4 आणि ते 5 चेंडू झालेले आहेत. ते मात्र 2 विकेटच्या बदल्यात फक्त आणि फक्त 4 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ओ पुन्हा एकदा आणि थर्ड अंपायरकडे वाईडचा डिसिजन. थर्ड अंपायर प्रशांत रोणे या ठिकाणी डिसिजन रिव्ह्यू. बघा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 1 4 आणि 2 विकेट. आणि आता शेवटचा चेंडू रिव्ह्यू होतोय वाईडसाठी.
आणि या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. पहिल्या ओव्हरमध्ये 2 बाद 4. हा सामना सुद्धा 3 षटकांचा असेल. त्यामधील पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि 2 विकेट्स आपण पाहिल्या. सुंदर असं षटक हाताळलं महेश. त्यानंतर आता गौरव. निश्चितच आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येतोय गौरव. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तेजसला. त्या तेजसने चांगले मोठे फटके दाखवले होते पहिल्या मॅचमध्ये. तशीच अपेक्षा इथे मात्र असणार आहे त्यांच्या संघाला. 4 धावा धावफलकावरती. जांताराजा मित्रमंडळशील आयोजित जांताराजा चषक 2025 दरवर्षीप्रमाणे आयोजित केला जातो आणि यावर्षी सुद्धा सुंदर असं आयोजन आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह हे सामने आपण पाहतोय. क्रिकच्या आणि बघा लवकरच नवीन वर्षामध्ये आपल्याला शील्ड प्रीमियर लीगचे सामने सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सर्वच कमिटीमधील नवीन खेळाडू रोहित, अतुल, मयूर, गौरव आणि सर्वच जाणकाराच्या कमिटी एक शील्ड प्रीमियर लीग म्हणून एक स्पर्धा या ठिकाणी भरवत असते. अंडरआर्म क्रिकेटचे सामने आणि तिथे आपण सर्वच खेळाडूंचा उत्साह बघत असतो. सर्वांची उत्सुकता त्या सामन्यांसाठी ताणली गेली आहे. दरम्यान आपण एक अनोखी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव. निश्चितच इथे मात्र स्लो रन डिलिव्हरी होती. संधी होती तेजसकडे परंतु त्यांच्या बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. बघा धावसंख्या स्थिरावली आहे 4 या आकड्यावर. 2 बाद 4. पुढील चेंडू राऊंड द विकेट. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न. अपील केलं जाते परंतु पंच अपील फेटाळून लावतात. पंच DK, माफ करा पंच विष्णू सर. आणि बघा अपील फेटाळणारा पण त्यांचा एक अनोखी स्टाईल त्या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच परेश आपण आज त्यांचा डान्स बघितला आणि त्यांच्या अनोख्या स्टाईलने ते मात्र आपी पेटाळताना पण पाहिले. सुंदर पंचगिरी करताना DK पॅनल. पुढील चेंडू राऊंड द विकेट. यावेळेस मात्र उंचावर गेलेला चेंडू बघूया काय करतंय. मला वाटतं मैदानाच्या बाहेर हा चेंडू जातोय. बिग 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 हिट. षटकार. चेंडू मैदानावर पाठवायचा आहे. मॅच बॉल पाठवायचा मैदानावर. कमिटी व्हॉलेंटियर्स धन्यवाद. निश्चितच इथे मात्र तेजसच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग असा षटकार आपण पाहिला. कमबॅक करताना दिसतोय तेजस. इथून मात्र धावसंख्या उभारताना 10 धावा धावपलकावरती आहेत. इथे मात्र चांगला चेंडू होता. फिरवून मारला. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु नाही. इथे मात्र चेंडू हातात आल्यानंतर लगेचच थ्रोफेकी केली आणि फक्त आणि फक्त एक धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. 11 धावा धावपलकावरती. बघा दुसरा षटक मार्गस्थ असताना एका षटकाराच्या मदतीने धावसंख्या 11. फारच माफक अशी धावसंख्या म्हणता येईल. यावेळेस बघा फुलटॉसचा चेंडू होता परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे त्रिफळाचित फलंदाज अंकित. ते मात्र निश्चितच अंकितचा त्रिफला उडालाय आणि फलंदाज होतोय बाद. DJ
डीजे बघा सुंदर असा बोल्ड त्रिफळाचीत आपण पाहिला. या ठिकाणी गोलंदाज गौरव, नवीन फलंदाज प्रज्योत. निश्चितच आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण प्रज्योतला पाहतोय, ज्या प्रज्योतने मागच्या मॅचमध्ये चांगली फटकेबाजी केली होती. त्यांची ओपनिंगची विकेट गेल्यानंतर इथे मात्र प्रज्योतने चांगली फलंदाजी केली होती आणि ते मात्र पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाज प्रज्योत. निर्धाव चेंडू येतोय. 11 धावा धावपळकावरती आहेत. ते मात्र दुसरं षटक समाप्त होतंय. फक्त आणि फक्त 11 धावा धावपळकावरती. माफक अशी गोलंदाजी, कंजूसपणा दिसतोय गोलंदाजीमध्ये. कुठलेही रन देण्याचा प्रयत्न होत नाहीये. काय बोलशील परेश? आता किती रन होऊ शकतात या शेवटच्या ओव्हरमध्ये? नक्कीच बघा धावसंख्येला फार मोठा लगाम लागलाय. धावसंख्या फक्त 11 आणि आता डेथ ओव्हरमध्ये नक्कीच बघा एक आव्हानात्मक स्कोर उभा करायचा असेल तर मला वाटतं 25च्या पुढे तरी धावसंख्या न्यावी लागेल आणि त्यासाठी गरज असेल 14 ते 15 धावांची या शेवटच्या ओव्हरमध्ये. परंतु जर का या ठिकाणी 20च्या खाली धावसंख्या ठेवायला जर का यश मिळालं खरवई संघाला तर मात्र काहीसं इझी चेज त्यांच्यासाठी असू शकतो. दरम्यान आता पाहावं लागेल फलंदाज प्रज्योत आणि तेजस बघा दोन्ही सुंदर असे फलंदाज मैदानावर, परंतु डोकं काढून दिलं जात नाहीये आणि अंतिम ओव्हर घेऊन येतोय अंकुर. आता मात्र शेवटचं ओव्हर घेऊन येतोय अंकुर गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तेजसला. तेजसमध्ये क्षमता आहे. तो सामन्याचं चित्र पालटवू शकतो. तशीच अपेक्षा त्याच्या समर्थकाकडून इथे मात्र व्यक्त केली जाते. पहिला चेंडू खेळून काढलाय सरळ स्ट्रेट. एक धाव जरूर मिळेल. आता मात्र स्ट्राईकवर येतोय फलंदाज प्रज्योत. आता मात्र शेवटचे 5 चेंडू. हो पुन्हा एकदा ते मात्र फलंदाज प्रज्योत होतोय बाद. बघा अतिशय सेफ असं धावचित केलंय पण ती रिस्क नाही घेतली आहे. पाहूया आता येणारे 4 चेंडू किती धावा ते मात्र जमवल्या जातात. 12 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. आता नक्कीच बघा हरेश आपण या सामन्याच्या सुरुवातीला म्हणत होतो की मागच्या 2 मॅचेस पासून चेसिंग टीम हरतीये, परंतु खरवई संघाने या ठिकाणी मात्र इथे आपण मात्र बघतोय तेजसच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग असा षटकार. डीजे. मात्र या षटकारानंतर सामन्याचं समीकरण बदलतंय. 18 धावा धावपळकावरती. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि जर का बरीच या 3 चेंडूवर चांगले मोठे फटके आले तर मोठी अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी होऊ शकतो कान्होर संघ. नक्कीच बघा 25 ते 27 धावा एक चांगलं आव्हान ठरू शकतं आणि पुन्हा एकदा आपण बघतोय बॅक टू बॅक सेम पोझिशन फिरसे एक बार छक्का. बघितलं बरेच इथे मात्र तेजसमध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावतोय डीजे. धन्यवाद डीजे. आणि मला वाटतं आता एक फेमस गाणं एका विष्णू सरांसाठी एक फेमस गाणं शोधून काढले डीजेने.
बघूया आता चौकार षटकारानंतर पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. दरम्यान बॅक टू बॅक 2 सिक्स आणि आता षटकार हॅट्रिकची संधी या ठिकाणी फलंदाज तेजससाठी. बघा निश्चित वैयक्तिक 3 षटकार त्याने आतापर्यंत खेचलेत या मॅचमध्ये आणि बॅक टू बॅक 2 षटकार. आणि यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू होता. सुरेख असं फिल्डिंग त्या ठिकाणी दरम्यान 2 धावा घ्यायचा प्रयत्न दरम्यान तेजस बॅक टू द पॅव्हिलियन दुसरी धाव घेताना रनआउट. निश्चितच इथे मात्र मोठा झटका लागतोय. त्या तेजसकडून अपेक्षा होत्या. तोच फलंदाज इथे मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. डीजे धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज कैलास आणि आता उरलेत शेवटचा एक चेंडू. 25 धावसंख्या आणि शेवटच्या चेंडूवर जर का मोठा फटका आला तर 30च्या पलीकडे धावसंख्या जाऊ शकते किंवा चौकार आला तरी मिनिमम 30 जिंकायला टू विन होऊ शकतात. बघूया शेवटचा चेंडू शेवटचा फलंदाज कैलास गोलंदाज अंकुर. अंकुर टू कैलास लास्ट बॉल ऑफ द इनिंग. यापुढील सामना काराव वर्सेस चामटोली दोन्ही संघांच्या कॅप्टनने टॉससाठी यायचे. काराव वर्सेस चामटोली. इनिंग्स ब्रेकमध्ये आपला टॉस होईल. आपले कॅप्टन इथे पाठवायचे. दरम्यान शेवटचा चेंडू अंकुर टू कैलास 25 धावसंख्या. उंचावर मारचा प्रयत्न होता परंतु फलंदाज बीट होतोय. दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 26 आणि जिंकण्यासाठी 27 धावाची आवश्यकता. दरम्यान यापुढील सामना असेल काराव वर्सेस चामटोली. दोन्ही संघांच्या कॅप्टनने कृपया टॉससाठी यायचंय. काराव वर्सेस चामटोली कृपया टॉससाठी यायचंय. काराव आणि चामटोली 2 ओव्हरचा सेमीफायनलचा पहिला सामना असेल. क्वार्टर फायनल माफ करा. काराव आणि चामटोली. नाणेफेक करतात प्रशांत रोणे. काराव संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करायचा डिसिजन घेतलेला आहे. पुन्हा एकदा सेट फॉर्म्युला रिपीट केलाय. यापुढील सामना काराव आणि चामटोली 2 ओव्हरची मॅच असणार आहे परंतु त्यामध्ये कोणताही पॉवर प्ले असणार नाहीये. पहिल्या ओव्हरपासून 5 फिल्डर सर्कलच्या बाहेर असतील. काराव आणि चामटोली दोन्ही संघांनी पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. पॉवर प्ले असणार नाहीये. 2 ओव्हरची मॅच असणार आहे. पहिल्या ओव्हरपासून 5 फिल्डर सर्कलच्या बाहेर असतील.
इथे मात्र 27 धावांचं आव्हान. चेस करेल का राजमुद्रा खरवई संघ? पण मी असं मात- ऐकलंय की अंपायर डीके सुद्धा थोडा थोडा डान्स करतात मध्ये मध्ये. तर डीके सरांकडून सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी अपेक्षा असेल. नक्कीच बघा, वॉर्मअप करतात डीके सर. बघा विष्णू सरांनाच साथ देत आहेत का डीके सर यावेळेस. मान्य श्री दिनेश मोहिते यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जाते स्टेजवर. आपलं स्वागत आहे जाणता राजा कमिटीमध्ये. आणि या सामन्याला जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता खरवई संघाला. 18 चेंडूमध्ये 27 धावा. दरम्यान आपण जाऊया एक 30 सेकंड ब्रेक डीजे. 18 बॉल 27. 18 बॉल 27. सलामीचे फलंदाज महेश आणि जीवन. सलामीचा गोलंदाज आणि आता सलामीचा फलंदाज सुद्धा महेश आणि गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू. या ठिकाणी कॉट बेंच अपील केलंय, परंतु फेटाळून लावले अपील अंपायर विष्णू सर यांनी. पहिला निर्धाव चेंडू. बघा येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. निश्चितच इथे पुढे इथे मस्त चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू आलेला आहे. तेच तर गोलंदाजी अक्षयशी सुद्धा आहे. बघूया दुसरा चेंडू. गुडलँडचा चेंडू पुन्हा एकदा. बघा दोन बॅक टू बॅक. यावेळेस मात्र अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपामध्ये. थोडी दिशा चुकीची आहे चेंडूची. निश्चितच इथे मात्र अतिरिक्त धावेच्या स्वरूपात संघाचं खातं उघडलं जात आहे. एक धाव धाव फलकावरती. 27 धावांचं आव्हान आहे. इथे मात्र एक धाव धाव फलकावरती. अजूनही 17 चेंडू 26 धावांची गरज. पुन्हा एक बघा काय सुरेख गोलंदाजी अक्षय. बॅक टू बॅक बीट करतोय फलंदाजाला. निश्चितच अचूक टक्क्यावर गोलंदाजी आहे अक्षयची आणि काय सुंदर गोलंदाजी करतोय. कोणती संधी देत नाहीये फलंदाजाला. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय महेशला. चांगली क्षमता आहे महेशमध्ये सुद्धा मोठे फटके दाखवण्याची. परंतु इथे मात्र सुंदर गोलंदाजी होते. पुन्हा एकदा गुड लेंथ आणि पुन्हा एकदा बघतोय हा आउटसाइड द वाईड लाईन. अतिरिक्त दुसरी धाव. निश्चितच इथे मात्र स्वेर चेंडू येतो अतिरिक्त धाव. आणि अतिरिक्तच्या रूपात मध्ये 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या पुढील चेंडू. गुडलँडचा सुरेख असा चेंडू. बघा फलंदाजाला काही करता येत नाहीये इथे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फक्त वाईडचे 2 रन गेलेले आहेत. निश्चितच इथे मात्र चांगली गोलंदाजी वारंवार होताना दिसते. 3 बॉल 2 रन. बिनबाद 2. 3 चेंडूमध्ये 27 धावांचा पाठलाग करत असताना अक्षय. वाव बघा सुरेख अशी गोलंदाजी. फलंदाजाला खिळवून ठेवलंय.
बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. निश्चितच कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल इथे अक्षयची. सुंदर गोलंदाजी. अतिरिक्तच्या स्वरूपात फक्त 2 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. फक्त आणि फक्त 2 धावा आपण स्कोर कार्डवर बघतो त्या सुद्धा अतिरिक्तच्या स्वरूपातच. 4 बॉल 2, 27 टू विन. या वेळेस मात्र आपण बघितलं शॉर्ट पॉइंटला सुरेख असा झेल, फलंदाज बाद. डीजे. बघा काय सुरेख अशी गोलंदाजी, बीट करत होता फलंदाजाला आणि त्यानंतर शॉर्ट पॉइंटला सुरेख असा झेलबाद केलंय फलंदाज महेशला. तब्बल 5 चेंडू घेऊन महेश गोल्डन डकवर परततोय आणि यावेळेस आता संघ अडचणीत. धावसंख्या 5 चेंडू नंतर 2, 1 बाद 2 आणि मेडन ओव्हर टाकायची संधी या ठिकाणी अक्षयसाठी. अतिरिक्त 2 धावा सोडल्या तर सर्वच निर्धाव चेंडू फेकल्यात अक्षयने. आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतो अक्षय. आणि यावेळेस मात्र आपण बघितलं डीप थर्ड मॅनला त्या ठिकाणी नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे, चौकार. जाणता राजा कमिटीचे व्हॉलेंटियर कृपया आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. सर्वच व्हॉलेंटियर्स. ते मात्र 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी केली होती परंतु शेवटच्या चेंडूवर एक सुंदरसा कट केला आणि चौकार प्राप्त केला आपल्या संघासाठी. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज ऋतिकला. ऋतिकच्या माध्यमातून वारंवार चांगली गोलंदाजी पाहिली आपण. आता सुद्धा पाहूया कशी गोलंदाजी होते. पुन्हा एकदा सुरेख चांगला असा चेंडू. फुलेंचा चेंडू बीट होतोय. या इनिंग मध्ये आपल्याला जास्त फलंदाज बीट होताना दिसतोय. गोलंदाजी जी कमाल म्हणावी लागेल. निश्चितच परेश इथे मात्र गोलंदाजाचा क्लास दिसतोय. सुंदर गोलंदाजी करतोय वारंवार आपल्या संघासाठी ऋतिक. पुन्हा एकदा चांगली दुसरं षटक ऋतिक हाताळतोय. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा बघा मला गोलंदाज बीटवर बीट होतोय आणि काहीशी सोपी वाटणारी धावसंख्या आता मात्र इम्पॉसिबल कडे जाताना दिसते. धावफलकावर आपण बघितलं तर धावसंख्या 7. पहिला एक वाईड होता. धावसंख्या 7, 1 चेंडू आणि येणाऱ्या 11 चेंडूंवर 20 धावांची आवश्यकता. 11 बॉल 20. इथे मात्र कट लागून सरळ चेंडू जातोय यष्टीच्या मागे, चौकार. आणि या 4 धावा इथे मात्र प्राप्त होत आहेत. आणि या 4 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड आलतोय आणि धावा पोहोचतायत 11 धावा. डीजे.
संख्या 11 आणि आता 16 16 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. 10 बॉल 16 टू विन. काय वाटतं हरेश? निश्चितच इथे मात्र सामना रोमांचक होऊ शकतो कारण गोलंदाजी सुद्धा तितकेच चांगली आहे. फलंदाजी सुद्धा कमी नाहीये. पुन्हा एकदा ऋत्विक मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फलंदाज अंकुरला त्याच्या बॅटमधून आत्ताच एक चौकार आलाय. ते मात्र पुन्हा एकदा सुंदर टप्पा. ते पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाज अंकुर. ते मात्र गोलंदाज दाखवत असताना कभी तेरी तो कभी मेरी. एक चौकार आल्यानंतर इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावर दबाव वाढवत राहणार आहे. धावसंख्या 1 बाद 11 आणि या इनिंगमध्ये आपण तब्बल 6 निर्धाव चेंडू पाहिले आतापर्यंत. 9 बॉलमध्ये 6 आणि सुरेख असा स्लिपमध्ये घेतलेला हा झेल गडी बाद. निश्चित सुरेख असा निश्चितच परेश आता मात्र सामन्याचं समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 16 धावा इथे मात्र सामना होता कुठे सामना आहे कुठे. आता मात्र काहीसा कठीण होत जाताना दिसतोय सामना खरवई संघासाठी. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा खरवई संघासाठी रन्स येत नाही. मला वाटतं फक्त एक 4 आली होती. 2 चौके फक्त आलेत. बाकी सर्व वाईडचे रन आहेत. निश्चितच परेश इथून मात्र जवळजवळ एक ओव्हर डॉट बॉलची गेली आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच बघा काय कमाल इथे पहिल्यांदा असं पाहायला मिळतंय कान्नूर बॉईज संघाकडून. निश्चितच तेच तर गोलंदाजी इथे मात्र दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. नक्कीच बघा हौसला यांचा बुलंद झालेला आहे कान्नूर संघाचा. ते मात्र खेळून काढतोय एकदा जरूर मिळेल. धावसंख्या धावसंख्या 2 बाद 12. धावसंख्या 12 आणि आणखीन 15 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. 7 बॉल 15. 7 बॉल 15. माफ करा 6 बॉल झालेले शेवटच्या 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता शेवटच्या ओव्हरमध्ये. अतिशय सुंदर षटक ऋतिकने हाताळलं. एक विकेट 5 रन देऊन एक विकेट आणि त्याआधी अक्षयने 6 रन देऊन एक विकेट घेतली होती. बघा सुंदर अशी गोलंदाजी दोघांच्या मार्फत पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची आवश्यकता आणि आता गोलंदाज गोलंदाज अंकित वाव सुंदर असा त्रिफळाची पहिल्या चेंडूवर स्थानबद्ध केलंय खरवई संघाला डीजे.
इथे मात्र आता सामन्याचं समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 15 धावा. पहा प्रत्येक निर्धाव चेंडू विकेट्स इथे मात्र दबाव वाढवताना पुन्हा एकदा पूर्णपणे बीट होत आहेत. तोपर्यंत एक धाव जरूर मिळेल. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 14 धावा. मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज अंकुरला आणि येणारे 4 चेंडू 14 धावा. ते मात्र मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे अंकुरला. जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र गोलंदाजीचं मात्र कौतुक करावं लागेल. धावसंख्या कमी होती परंतु तरी सुद्धा ती धावसंख्या डिफेंड करण्यामध्ये यशस्वी होत आहेत. ओ इथे मात्र खोदून काढलाय परंतु एकच धाव मिळत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहूया इथे मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. इथं मोठा झटका लागतोय खरवई संघाला. आज मात्र नशीब खरवई संघाच्या बाजूने नाहीयेत. आज डायरेक्ट हिट बाउंड्रीवरून जवळजवळ डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बाद होतोय. संजीदा ऋत्विकसाठी श्याम सरांकडून या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते मात्र फलंदाज होतोय बाद. आता मात्र सामना कठीण होतोय. यानंतर लगेचच कारो संघांनी त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे. लगेचच सामना सुरू करायचा आहे. आपला सामना 2 ओव्हरचा असेल याची नोंद घ्यायची आहे. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 13 धावा. इथून मात्र जर का या 2 चेंडूवर 2 षटकार आले तर मात्र हा सामना खुला असेल आणि जोपर्यंत सामना संपत नाहीये तोपर्यंत विजय निश्चित पकडला जात नाही. ते मात्र अजूनही संधी आहे खरवय संघासमोर. 3 चेंडू 13 धावा. गोलंदाज अंकित आणि फलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज आणि स्ट्राईक चेंज करून रनआउट या ठिकाणी आपली विकेट देतोय प्रथमेश. आणि आता मात्र 2 चेंडूवर हवे असतील. इम्पॉसिबल 13 धावा. कंपल्सरी चेज असल्यामुळे या ठिकाणी 13 धावा काढाव्याच लागतील 2 चेंडूमध्ये. डीजे पुन्हा एकदा आपण बघतोय निर्धाव चेंडू आणि आता एका चेंडूवर 13 धावांची आवश्यकता. यापुढील सामना काराव वर्सेस चामटोली. दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. निश्चितच क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. काराव वर्सेस चामटोली. कारो संघाने त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आपली. आणि या ठिकाणी निश्चितच कानोर बॉईज संघ पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक. बॅक टू बॅक तिसरा विजय कानोर बॉईज संघासाठी. आणि या टुर्नामेंटमध्ये आपला दबदबा दाखवतोय कानोर बॉईज संघ. आणि या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय तो अंकित.